शकुंतले बिचारी लढू नको ना. लढून लढून तू तुझी तब्येत खराब करून येशील काय? हां अशी लढू नको बरं तूच लढली तर काय करा. हां काही नव्हतं त्या बुड्याले, होती ना त्या बुड्या चांगला, काही नव्हतं त्या बुड्याले. शकुंतला काकू, तुम्ही कशा करू राहिल्या? लहान लेकरसारखा करू राहिल्या का तुम्ही आता? झालं असं ना लढणं तुमचं. लढू नका ना आता. पाय बरं ते किती फुंच लढू राहील ती. लढू नको म्हटलं तरी लढू नको ना बाई, लढू नको ना आता. कशी नाही लढू शांते, कशी नाही लढू? माबड्याची तब्येत किती खराब झाली बाई, कशी नाही लढू? कोण हो शांता भैया, काय झालं? कोण शकुंतला बाई लढू राहिला? काय झालं येईल? नाही आम्ही तिकडे बसलो होतो तर जरा नाव झाल्यासारखं झालं. म्हटलं काय झालं बाबा, म्हटलं तुमच्या घराकडून येऊ राहिला तर म्हटलं काही झालंच का तुमच्या घरी? हां म्हणून मी आली बी धावपै करत बाहेर बसलो होतो आम्ही. कोण लढू राहिले काकू, एवढं काय झालं? हो तिची इच्छा, बुड्याची नाही तब्येत खराब झाली विचारे. हां कसाच करे बुडा, काय झालं काय नाही तर आदयापट हिन थे असं लगच करे. काय झालं काय म्हणत बुड्याले, आता दवाखान्यात नेलं पोराईनं, गेले आताच पोरं घेऊन. पण नेमकं झालं काय म्हणजे अटॅक गिटाकाला बुड्याले का काय आलं? कशी तब्येत खराब झाली काय की नाही? काय मी त्याचं उलसं संतुलन बिघडलं का काय मी डोक्याचं. हां तर नाही काय अलगच करू राहिले होते. कोणाच्या अंगावर मारायला धावू का काय करू का आदयापट करू, घरातल्या वस्तू अशी करू राहिले होते. काय म्हणते तिच्या डोक्यात संतोष बिघडलं, पण असं कसं काय, कसं काय झालं? हा ना पण शकुंतला, हां आजच्या आज कसं काय एकदम कसं एवढं मोठं वाढलं बुड्याचं? एवढी कशी काय एखादं तब्येत खराब झाली अचानकच? हां आतापर्यंत काही वाटलं नाही, चांगला तो बुडा. हां हिंडा फिरता चांगला तर दिशी बाहेर आणि बशी चांगल्या गोष्टी सांगे. काय नाही झाले काही असं एकदम काय की नाही होय. तसं महिना झाले म्हटलं त्याची लक्षणं दिसूनच राहिले थोडे. हां ते कसे करे म्हणजे लस राखा त्यासारखा करे एखादं मात, काही नाही झालं तरी उलच्या गोष्टी मार चिडे मार आदया पटकरे. पण एवढं नाही वाटे. मी म्हटलं होती बापा म्हटलं म्हातारपणात होत असते म्हटलं कोणाकोणाले, म्हणून मी काही लक्ष दिलं नाही जास्त. म्हटलं होऊन राहिलं असेल असं. जेवले तरी मी जेवलंच नाही, मार जेवतच बसे. पण ना म्हटलं लागली असेल भूक, म्हटलं 1-2 वेळा झालं असं. एक दिवस काही नाही बँकेत नाही गेले काही नाही गेले. आणि काय म्हणते मला, माय पैसे ठेवले होते, माय पैसे होते, माय 10,000 होते, माय 10,000 होते असे करे. म्हटलं तुम्ही कधी पैसे आणले, तुमच्यापाशी कुठचे पैसे? म्हटलं 10,000 नाही, मी बँकेतून आणले असे करत आहे. आणि म्हटलं बापा आणली असेल म्हटलं, म्हणून पाहिलं मी पासबुक बिसबुक पाहिलं, म्हटलं एंट्री असेल बापा म्हटलं. तर काही नाही, गेलतीच नाही पासबुक, एंट्रीच नव्हती त्याच्यावर, गेलतीच नाही. नशीच करे मी आणले करून. नाही काकू, कधी होत असते म्हातारपणात असं. उलसक संतुलन सोडी इंग्रिडियम कमी झालं असेल त्याचं, तेलच नाटू राहिलं होत असते म्हातारपणात. तुम्ही टेन्शन नका घेऊ जास्त. वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं वहिनी. हां गेले ना आता लेकरं घेऊन, पाहिजे ना आता दवाखान्यात नेलं होईनच चांगला आता तो. तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ. आता माझ्यासोबत तर रोजच बसतो आणि गोष्टी तर तसं चांगलंच सांगे. एखाद्या 1-2 वेळा मलाही वाटलं उलची गोष्ट सांगता भलतेकडेच चालला जात तो. मलाही वाटलं 2 वेळा, पण मी म्हटलं झालं असं ना, म्हटलं लक्ष नसून म्हटलं असं मला वाटलं. म्हातारपण माहिती आहे मोठं कठीण आहे. हां कधी काय होईन ते सांगता नाही येत. काय कोणाला कशी बिमारी होईन कधी तर. जा ना शांती जाय, वहिनीला घेऊन घरी जाय बरं. तू लेबडीच्या इथंच तो उभ्या लढू राहिल्या. जाय तू वहिनीला घरी घेऊन घरी जाय. आपल्या घरी नेऊ उलसक चहा घे कर, चहा घे देते बस उलसक. हां पाणी गिनी देणं. हां चलो शकुंतला, माझ्या घरी चालू बस वाकून दोघी जणी. हां तू उलचा आराम कर. मग अजून बुडा आला म्हणजे बुडाला पाहा लागेल ना तुले. चल उलची घरी चल. नाही मी माझ्याच घरी जातो आता, माझ्याच घरी जातो मी. आणि चहा घेतो उलसाक जातो मी माझ्या घरी. काही जाण लागत एकटी काय करतो तू? कोणी घरी नेईन काही नाही. तू माझ्याच घरी चल माझ्यासोबत, उलचा बसू आपण. चल पटकन चल. चल बा गणेश आपण जाऊ तिकडे. शांती काय झालं असं मामा बुड्याले? एकाएकी होईन ना मा बुडा चांगला, होईन ना? हा होते हां काही नाही होत. बरोबर होते सगळं. चल तू पटकन आपण चहा घेऊ लिसा. काकू मी ना काय झालं म्हणते बुड्याले? कोण असं झालं म्हणते, काय झालं म्हणते नेमकं? काय विचारतो आता बुड्याचं तू? बम निघाना घातला म्हटलं बुड्यानं, बम निघाना केला. बुडीच्या अंगावरच जाय नीरा. बम आदयापट केलं म्हटलं, बम खुर्च्या बुरच्या फेकल्या घरातल्या. ताल केला नीरा. त्याच्या पोराईनं म्हटलं कसंही बांधून बुंदून हातपाय पकडून कसा तरी धरला बुड्याले आणि टाकला याटो नेला दवाखान्यात. कसंच नाही ऐके म्हटलं कोणाले, कशीच नाही ऐके. निरा फेकफाकच करे, जे ते लोटूनच देत जाय. कोणी सांगाले काही असं बोलायला गेलं कधी धरलं का लोटलंच करे. बुडा मॅडगीर झाला असं का? हां मॅड झाला असं मी बुडा मला असं वाटून राहिलं. ते सोडियम का काय कमी झालं म्हणते बापा बुड्याचं, त्यानं होते म्हणते बापा असं. नाही व त्यानं असं नाही होत पाहिजे. असं मॅडसारखं नाही करत त्यानं म्हणते, फक्त आठवत नाही म्हणते, काही विसरल्यासारखं होते म्हणते. हे असं लोकायला मारणं अंगावर जाणं असं किसं नाही करत म्हणते. आता म्हणून राहिले बाई हे लोक म्हणून राहिले आता त्यानंच होते म्हणते असं. आता काय माहीत काय होईन काय नाही, तर डॉक्टर सांगणार आता माहीतच होईल. पण तसं पाहिलं तर असं चौताळा गिताळणं त्या बुड्याच्या पहिल्यापासून अंगातच आहे तसं. हां उलच्या गोष्टीसाठी पहिली निरा चौताळे निरा अंगारच जाईल. सुनके बुड्यासोबत गेली का सुनली दिसली?
नाही हो, त्याची सून नाही काय गावाला गेली आणि तिच्या आईच्या घरी गेले ते 2 दिवस झाले. आता बुड्याची तब्येत बेकली तर मग करा ना फोन तिले, येईन असते वापस मग. चल बाई मी जातो घरी. त्या काकू बसल्या असेल माझ्या घरी, मी सासू वाट पाहिन. जातो मग मी घरी. अरे काय घरी बुडाले राजा? आता समजलं मला, बुड्याला दाखवण्यात नेलं म्हणते. कच्चा कसा करे म्हणते नीरा. काय झालं पण बुड्याले? काय मी काही समजून नाही राहिलं बा. हा, आता आता तर चांगलं होतं ना पण बुडा. काय मी त्याच्याला काय झालं आणि काय नाही तर फेकफाक करे मार कसाच्या कसा. काय मी कोणी बुड्याचं संतुलन बिघडलं का काय मी ते काय. पण राजा आता अर्ध्या तासाच्या आधीच माझ्याजवळ बसला होता तो. दोघं आम्ही बसलो होतो बाहेर गोट्यावर, गोष्टी सांगू राहिलो होतो. कसं मी म्हटलं तर म्हटलं आता घरी जातो म्हटलं जेवण करायला. तर तो गेला, मी आलो घरी. फक्त मी जेवण खाऊन केलं, उरली सगळं टाकलं, 10 मिनिटं झाली फक्त. तर तेवढ्यात मला काय ऐकायला म्हणून बाहेर आलो. तर लोक म्हणे बुड्याला दाखवण्यात नेलं, अचानक कसं कधी करेन काय झालं. म्हटलं काय झालं गड्या, म्हटलं आता माझ्याजवळ बसला होता म्हणून मी आलो आपला बघिनी विचारायला. हा ना काका, काल तर बुडा माघारी आलता, गहू घेतो म्हणे विचारायला आलता काल बुडा माघारी. अचानक म्हटलं बुडा तर काल चांगलाच होता गड्या, आज काय झालं म्हटलं काय. आजकाल तब्येत काही सांगता नाही येत माणसाच्या, कधी काय होईन आणि काय नाही तर बात घडीतलं घड्याळ आहे, बातच बयकते. पण एखादं मत कसं काय होऊ शकते, या डोक्याचं संतुलन एखादं मत कसं काय बिघडू शकते, एखादं मत कसं काय असू शकते. नाही एखादा मत नाही म्हणते तुला सांगतो मी. त्याची इच्छी बुडी सांगे ना, त्याची इच्छी त्याची नवरी सांगे. एखादा मत नाही म्हणे, महिन्यात आलं म्हणे, अशी काही उलशी लक्षणं वाट राहिले म्हणे मला. पण मी म्हटलं म्हणे म्हातारपणानं वय बा होतच म्हणे चिडचिडपणा हे ते. नाही तर इतक्यात लय वाढलं होतं म्हणे त्याचं चिडचिडपणा वाढला होता म्हणे तसा. आणि काही हरपलं तर काही पैसे आणले म्हणे बँकेतून मी पैसे आणले आणि पैसे काय आणले नाही म्हणे मी पैसे आणले असं झालं म्हणे 2-4 वेळा. पण मी म्हटलं म्हणे होतच बा आता म्हातारपणानं. पण काही मला एवढं काही लक्ष दिलं नाही म्हणे. आणि आता एकदम अचानकच काही कच्चा करी म्हणते. तर मग त्याच्या पोराईने तिला धरला म्हणजे पकडलं उलसक आणि नेलं याच्यात टाकून पटकन दवाखान्यात. आता काय सांगते डॉक्टर का. होईल कुठे चांगलं औषध पाण्यानं होईल, दिन ना डॉक्टर औषध दिवसात. पण त्याच्या इथे नवरी भली लढू राहिली बापा. लस लढू राहिली. शेवटी माईक चली म्हटलं घेऊन जा म्हटलं आपल्या घरी, तिले चहा पाणी दे म्हटलं उलसक शांत कर म्हटलं. लस लढू राहील ती. बरं झालं पोरं वगैरे घरी होते, पटापट नेलं तिले. जास्त झालं असतं तर मग काय केलं असतं. बुड्याचं नशीबच मिळाले कायले. सारे जण घरी सापडले आता तिले, नाही तर तसे कोणी घरी नाही राहत ह्या टाइमात, पण सापडले आज. हा पण मला तर लय धक्का बसला का झाला एकदम. म्हटलं आता चांगला होता गड्या म्हटलं आपल्याजवळ बसला. काही सांगताच नाही म्हटलं आजकाल काका, काही सांगताच नाही आता मी तुमच्याजवळ तू बाय आत्ता मला घरी जाऊन काही झालं तर काही सांगता नाही येत आता. बुड्याचं डोकं गेलं का काय माहिती आता कामातून एकदम. पण आता काय म्हणते डॉक्टर, तर मग डॉक्टरच्या विचार आहे माहीतच पडते घरी आल्यावर काय आहे आणि काय नाही तर.